आता एक मोठी राजकीय बातमी नंदगाव जिल्हा परिषद गटातून समोर येत आहे। या गटात यावेळी निवडणूक फक्त उमेदवारांमध्ये नाही तर भ्रष्टाचार विरुद्ध प्रामाणिकपणा या मुद्द्यावर लढली जात असल्याचं चित्र आहे। एका बाजूला महाविकास आघाडीकडून एक सर्वसामान्य समाजसेवक उमेदवार रिंगणात उतरला आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा असा उमेदवार आहे ज्यांच्यावर ग्रामपंचायत पातळीवर निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी थेट आरोप करत म्हटले आहे की हे आरोप नाहीत, ही नंदगावच्या जनतेने अनुभवलेली वास्तव परिस्थिती आहे। सत्तेचा वापर स्वतःसाठी करणाऱ्यांना यावेळी जनता धडा शिकवेल। या निवडणुकीत नंदगाव गटातील मतदार भ्रष्टाचाराला नकार देणार की सत्ताधाऱ्यांनाच संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुळजापूर तालुक्यातील सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलेली जिल्हा परिषद गट म्हणजे नंदगाव गटाकडे पाहिले जातं। या ठिकाणी जे आहे भ्रष्टाचार विरोध प्रामाणिक नेतृत्व म्हणून असं चित्र एकंदरीत या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आज आपल्यासोबत जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। मला सांगा कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळत आहे? आतापर्यंतच्या कारभाराबद्दल नंदगाव जिल्हा परिषद गट ही निवडणूक सामान्य माणूस विरुद्ध भ्रष्ट व्यवस्था अशी आहे। मी महाविकास आघाडीकडून उभा आहे। माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा असा उमेदवार आहे ज्यांच्यावर ग्रामपंचायतच्या पातळीवर निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत। हे असेच नाहीत, हे नंदगावच्या जनतेचे वास्तव वेधला आहे। यावेळी जनता ठरवेल भ्रष्टाचाराला नाही आणि प्रामाणिक कारभाराला होकार। अशा पद्धतीने एकंदरीत काय तुमचं महत्त्वाचं विजन असणार आहे? ह्या आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून ह्या विरोधातील सत्ता ग्रामपंचायतमध्ये आहे। आम्ही प्रत्येक काम हे मला माहीत आहे, कुठेही व्यवस्थित निधीचा वापर होत नाही। 80% भ्रष्टाचाराने 20% काम होतात। आज बघा तुम्ही, वास्तविक पाणी असेल, गटार असेल किंवा कुठल्याही प्रकारचं लाईटीचा विषय असेल, एक साधा उदाहरण सांगतो। अंबाबाई देऊळ ते मनमत चौकापर्यंत सध्या एक चांगल्या प्रकारचा उत्तम असा गटार होता। त्याच्यात विनाकारण काय गरज नसताना 4 लाखाच्या निधी वित्त आयोगातून वापरून पैप टाकून वर मोडून टाकण्यात आले। त्याच्यात वास्तविक पाहता 1 लाख रुपये देखील पैसा खर्च होत नाही। अशा पद्धतीने जर 3-3 लाख रुपये जर गावकऱ्याचे लुटत असेल तर ह्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करणार। यापूर्वी देखील तुम्ही ग्रामपंचायतमध्ये त्यांना जे आहे धोबी पछाड दिलेला आहात, पुन्हा तुमच्या विरोधात उभारतात, काय आव्हान असणार आहे? काय आव्हान काय, भ्रष्ट विरुद्ध प्रामाणिक कार्यकर्ता अशीच लढाई असणार आहे। याच्या जनसामान्य विरुद्ध भ्रष्टाचारी असाच लढाई स्पष्ट गावकऱ्यांना कळाला आहे। आणि अशीच सगळी वस्तुस्थिती गटामध्ये प्रत्येक गावात लोक बोलून सांगतात। आमच्यात पण असे आहे, जिथं जिथं जाईल जिथं जिथं कारभार आहे असं दिसून येतो। भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं यांना हे स्वीकारणार? कुठलं आव्हान का नाही, सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत। पैसे वरबडून खाणे आणि लोकांना भांडणं लावणे याच्या व्यतिरिक्त दुसरा यांचा धंदा व कारभार नाही। एकंदरीत जे आहे यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल कुठेतरी नंदगाव गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची केलताना एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। एकंदरीत या उमेदवाराच्या नेतृत्वाकडे कसं बघताय तुम्ही? मी एक सामान्य शेतकरी असून म्हणजे शेतकऱ्याबद्दल एक आपुलकीची एक प्रश्न विचारतो। भ्रष्टाचार म्हणजे काय, मी एक उदाहरण सहित आणि पुराव्यानिशी बोलतो। वित्त जिल्हा परिषदच्या माध्यमातून केटी बांधाऱ्यासाठी 5,43,000 रुपये आलेत। नंदगावला फक्त केटी बांधारे एकच आहे, त्याची अजूनपर्यंत काम काही केले नाही। ते 4 पोते सिमेंट आणि एक पत्र्याचे प्लेटा लावून त्याचे सर्व पैसा हडपण्यात आलेला आहे। गावामध्ये आणखी काय एकंदरीत भ्रष्टाचार झालेला आहे? अनेक प्रश्न आहेत। खासदार निधी, आमदार निधीतूनही पैसा काढलेत, 2-2, 4-4 निधी आलेत। मठामध्ये बी मंडप ओपन सभागृह केले, आतापर्यंत ते गळतंय। आणि मल्लिकार्जुन देवळापुढे मंडप ओपन सभागृह घातलेत, तिथं मुरुम टाकायच्या ऐवजी ते देवळात निघालेली जी माती होती, मातीमध्ये तेच भराव टाकून परत IPC केल्यावरती असे अनेक प्रश्न आहेत। त्या गंभीर म्हणजे काय म्हणून सांगायचं? पाहिला आपण पूर्णच एकंदरीत भ्रष्टाचाराची पोलखोल जे आहे हे नंदगावकर करतील काय आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल। अण्णा कसं बघताय सध्याची राजकीय परिस्थिती, काय निर्माण झाली आहे, कसं प्रतिसाद मिळत आहे? सध्याचं काय, मी वारंवार सांगून देखील एक प्रकारची भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे, जवळजवळ 50-60 लाखाची। त्याची चौकशी चालू आहे, पूर्ण 4 महिने झालं, पण त्याचं दाद म्हणजे व्यवस्थित चौकशी चालू नाही। म्हणजे खरोखर ते मी दाखवूनच देणार आहे, शेवटी आम्हाला न्यायालयात जावं लागेल। मग त्याची
फर्स्ट म्हणजे आमचं म्हणणं काय नाही, खरंच चोरी केली का नाही हे गावाला दाखवून देणार आहे. एकंदरीत जे आहे अनेक प्रकरणं आहेत जी चौकशी अहवालानुसार जे स्पष्ट होणार आहेत. कसं बघते उमेदवाराच्या नेतृत्वाकडे? उमेदवार धडाडीचा आहे. उमेदवार काय तर गावासाठी करण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. आज विरोधक उमेदवाराचा आम्ही बघतो 20 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे, पण पिण्याच्या पाण्याचा अजून नांदगावमधला प्रश्न मिटला नाही. म्हणून ह्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे. एकंदरीत पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे सगळे फौज फाटा इकडे आहे, तुम्ही समोरसामान्य जनता आहे, खासदार तुमच्या पाठीशी आहेत. कसं बघताय? काय कुठलं फौजपाटा वगैरे नाही. आतापर्यंत एक रेकॉर्ड आहे नांदगावमध्ये. हे जे त्या उमेदवाराकडे जे असलेले सरपंच ग्राम पंचायत सदस्य हे चांगलेच लोक आहेत, यांना वाईट म्हणता येणार नाही. पण त्यांना प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून काम न करता परस्पर प्रोसिडिंग लेणे, परस्पर ठराव मांडणे, ग्रामपंचायत हे संविधान किंवा कायद्यानं चालत नसून धाब्यावर नेम बसून मनमानी कारभार जसं पाहिजे तसं रेकॉर्ड तयार करून हे पैसे लुटतात. हे गरीब माणसाला उभा करायचा आणि त्याच्याला सह्या करून त्यांच्या अंगलट यासारखे कामं करायचे आणि पैसे दुसऱ्यानेच लुटायचे. हा आतापर्यंतचा 20 वर्षाचा इतिहास आहे. एकंदरीत अशा पद्धतीने जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी केलेलं कारनामे सांगलं जातं. त्या नंदगाव गटातील मतदारांना काय आव्हान करणार? एकच आवाहन करतो, आपल्याला दहशत आणि भ्रष्टाचारी आणि गुंडशाहीच्या विरोधात लढाई आहे आणि भाजप पैसा गैरवापर व गुंडशाहीच्या प्रवृत्तीला आपल्याला रोखायचं आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं जे आव्हान केलं जातं, एक प्रामाणिक नेता, एक प्रामाणिक नेतृत्व जे आहे पूर्ण एकंदरीत आपण पाहू शकता अतिशय या ठिकाणी नंदगाव गटामध्ये मतदारसंघामध्ये पिंजून करत असताना, परंतु यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद ज्या सर्वसामान्य आणि एकीकडे भ्रष्टाचाराचं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. आता जनता कोणाला स्वीकारणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नंदगाव, धाराशिव. प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.